चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नागपूर विभागामध्ये 632 शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहेत आणि हा जो प्रश्न आहे तो कोर्टापर्यंत गेलेला, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि त्यानंतर आता उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. आणि या आदेशामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की 632 शिक्षक आहेत, या सर्व शिक्षकांचे तुम्ही पगार द्या. आणि यामध्ये आता जवळपास 10 महिन्याचा पेक्षा जास्त जवळपास 15 महिन्याचा कालावधी उलटत आहे, तरी सर्व शिक्षकांचे पगार अजूनही झालेले नाहीत. हे जे शिक्षक होते यांच्या अनेक शिक्षकांच्या ज्या मूळ नसते आहे त्या आढळत नव्हत्या. यांचे जो अहवाल पाठवल्या गेल्या यामध्ये अनेक शिक्षकांचे यामध्ये नाव होते की या शालार्थ ID मध्ये त्यांच्या नसत्या आढळलेल्या नाहीत, त्यामुळे यांना बोगस ठरवण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळं प्रशासनानं आणि शासनानं कुठलीही प्रोसेस न करता त्यांचे पगार कापण्याचं काम केलं. तेव्हापासून त्यांना पगार मिळत नाही. जवळपास एप्रिल महिन्याच्या अगोदरची ही घटना होती आणि आता जवळपास 14 महिन्याचा कालावधी होत आहे. तेव्हापासून या जवळपास 650 शिक्षकांना अजून ₹1 वेतन मिळालेलं नाही. त्यानंतर अनेकदा आंदोलनं झाले. विधानसभेमध्ये हा प्रश्न गेला. हा प्रश्न कोर्टामध्ये देखील गेला. कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये प्रश्न गेल्यानंतर त्यांनी वेतन देण्यासंदर्भातीलच निर्णय घेतला होता. परंतु वेतन दिल्या गेलं नाही. टाळाटाळ करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना मागवतो म्हणून सांगितण्यात आलं, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळं त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे देखील याचिका परत दाखल करण्यात आल्या. मात्र याच्या विरोधामध्ये आणखी सर्वोच्च न्यायालयामध्ये शासन गेलं आणि शासनाला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की तुम्ही याचा 1 महिन्याच्या आत निकाल लावा आणि सर्व केसेस एकत्र करून याचा निकाल 1 महिन्यामध्ये लावून काय जो त्याचा निर्णय तो तुम्ही द्या, असे निर्देश हायकोर्टाला देण्यात आलेले होते. त्यानुसार आता हायकोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये आणि स्पष्ट आदेश काढलेले आहेत आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे सर्व शिक्षक आहेत ज्यांचे शालार्थ ID मध्ये नाव आलेले होते, ज्यांना तुम्ही बोगस ठरवलेलं होतं, या सर्व शिक्षकांचे वेतन तुम्ही द्या. त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा प्रोसेस करून त्यांच्यावर कार्यवाही करू शकता. हे जे पगार देण्यासंदर्भामध्ये जो आदेश देण्यात आला यामध्ये स्पष्ट उल्लेख अशा पद्धतीचा करण्यात आला होता की शासनाने जी प्रोसेस केलेली आहे ती प्रोसेस चुकलेली आहे आणि ही जी प्रक्रिया चुकलेली आहे त्याचाच आधार घेत शासनाने कोर्टाने शासनाची बाजू नाकारली आणि शिक्षकांना वेतन देण्यामध्ये सांगितलं. परंतु मागच्या 14 किंवा 15 महिन्याचा जो काही पगार देण्यात येईल त्यानंतरही आता शासन पुन्हा प्रोसेस करण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे सुरुवातीला नोटीस देणे, नोटीसचं उत्तर घेणे, त्यानंतर पुन्हा समिती चौकशी किंवा काहीतरी अहवाल अशा पद्धतीची प्रोसेस राहू शकते आणि त्यानंतर पुन्हा यांचे पगार कशा पद्धतीने बंद करता येईल या विचारामध्ये शासन दिसत आहे. त्यासोबतच महत्वाची गोष्ट अशी आहे की आता हा जो निर्णय दिलेला होता तो उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील शासन जाऊ शकतं किंवा DD ऑफिस जाऊ शकतं आणि त्या पद्धतीची देखील तयारी सुरू असल्याची माहिती आहे. कारण आतापर्यंत जर का कोर्टाने निर्णय देऊनही जवळपास 15 ते 20 दिवसाचा कालावधी होत आहेत आणि असं असताना आतापर्यंत एकाही शिक्षकाचे जर का पगार झालेला नाहीत, याचा अर्थ शासन कुठल्यातरी विचारामध्ये आहेत आणि तो विचार म्हणजे या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं, अशा पद्धतीचा तो विचार असू शकतो. या संदर्भामध्ये DD ऑफिसच्या सावरकर मॅडम यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला. त्यांनी देखील यामध्ये आम्ही लवकरच निर्णय घेऊ, परंतु नेमका काय निर्णय घेणार या संदर्भामध्ये काही सांगितलेलं नाही. सोबतच आता हे जे सर्व शिक्षक आहेत या अनेक शिक्षकांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्याकडे अनेक जे शिक्षक आहेत ते ओला, उबेर, झोमॅटो, फूड डिलिव्हरी या सगळ्या कामांमध्ये देखील गुंतलेले आहेत. त्यामध्ये देखील मागे 4 ते 5 दिवसांच्या अगोदर देखील काही घटना घडलेल्या आहेत. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉय जो शिक्षक बनलेला होता त्यांचा देखील अपघात झाला आणि त्या अपघाताच्या देखील बातम्या पुढे आलेल्या होत्या. त्यामुळे आता शिक्षकांवर देखील या उपासमारीची पाळलेल्या आहेत. शिक्षकांचं देखील सरळ म्हणणं आहे की काय कारवाई करायची आहे ते तुम्ही करा. आम्हाला अंतिम अहवाल द्या. आमच्यावर नंतर काय कारवाई, परंतु या अशा पद्धतीने जोपर्यंत चौकशी सुरू राहील तोपर्यंत आमचे पगार तुम्ही सुरू करा. मात्र पगार अजूनही सुरू झालेला नाही. जवळपास 14 ते 15 महिन्यापासूनची उपासमारीची वेळ या शिक्षकांवर आलेली आहे. सोबतच पगार सुरू करण्यासाठी
शिक्षणाधिकारी आणि पे युनिट यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता आहे. त्यांच्या माध्यमातूनच यांचे सर्व वेतन पुढे निघू शकते. परंतु डी ऑफिसमध्ये भिजत घोंगडं घातलेलं आहे आणि यामध्ये आता या सगळ्या शिक्षकांचं देखील मरण होत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 632 शिक्षकांचे जरी नाव असले तरी यामधील जे खरोखर एजंट शिक्षक आहेत, ज्यांनी अनेक खरोखरच फ्रॉड केलेले आहेत. कारण अनेक शिक्षकांचं म्हणणं असं आहे, की आम्ही जाहिरात आली, जाहिरात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अप्लाय केला, आम्ही आमचे सर्व डॉक्युमेंट दिले. परंतु वरती जाऊन अधिकाऱ्यांनी आमच्या नावावर काय भोंगळ कारभार केला किंवा संस्थाचालकांनी काय भोंगळ कारभार केला आम्हाला माहिती नाही. आणि ज्या नसत्या आढळलेल्या नाहीत, त्या काही आमच्याकडे नाही आहेत. त्या ऑफिसमध्ये असतात, कार्यालयामध्ये असतात आणि त्याची जबाबदारी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची असते. त्यामुळे त्यांचं पाप किंवा त्यांचा गुन्हा आमच्या माथी कशाला? अशा पद्धतीचं म्हणणं देखील अनेक शिक्षकांचं आहे. त्यामुळं या प्रकरणामध्ये नेमकं वास्तव काय हे देखील बाहेर यायला पाहिजे आणि त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. तर अनेक शिक्षकांची जी मागणी आहे, की ज्या शिक्षकांची पगार व्हायला पाहिजे. सोबतच उच्च न्यायालयाने देखील अशाच पद्धतीचा आदेश दिलेला आहे, की सर्व शिक्षकांचे पगार, वेतन तुम्ही तात्काळ करा. मात्र अजूनही पगार झालेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची वेळ या सर्व अधिकाऱ्यांवर येते का? हे बघणं महत्त्वाचं आहे किंवा शासन उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात जातं का? हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहोत. तुम्ही देखील बघत राहा एटपोस्ट मराठी. धन्यवाद.